हॅलो गणपती बाप्पा वाटतं ना तुरेवाल्याची वारी झाली सोडून. अरे तुरेवाला असेच पाहिजे दादा बघ अजून ठेवून दे काय भारी भारी आणलं गाणी. हॅलो 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 गोवांचं काय आलं की इथं सुरबीर असतात सगळी. सुरुवातीला टायटल विटल आपल्या काय भावकी जमत नाही. आपल्या जमत हे आपलं गावठी रेमट व्हायला एका आवाजाला बस. तर मंडळी आज हा 7वा कार्यक्रम आणि या 7व्या कार्यक्रमामध्ये देखील एखाद कार्यक्रम सुटला तर बाकीचे सगळे हाऊसफुल आहेत. हे सगळं श्रेय माझ्या शक्तिपुराचं नटेश्वराचं रंगदेवताचं जागे मालकाचं आणि आयोजकांचं. आज प्राणी मित्र मंडळ यांचं हे पहिलंच आयोजन पहिलंच नियोजन. काहीच माहिती नाही त्यांना या आयोजनाचं आणि तरी देखील फार कमी कालावधी असताना त्याने हा कार्यक्रम यशस्वी केला. आज माणसात माणूस नाही गरजेपुरता नंबर सेव्ह करणार कधीतरी आठवण काढणार जरा कुठं वाटलं ओळख चांगली आहे स्वार्थ आहे त्यावेळेला फक्त जवळ येणार. बाकी आपलं असं कोणी नसतं. मग आपलं कोण असतं. मुख्य जनावरांना एकदा प्रेम लावून बघा अगदी गोंजारून बघा ते आयुष्यभर कधी आपल्याला विसरत नाही आपल्यापासून दूर जातो. आणि ही संवेदनशील माणसं प्राण्यांना पाप पुण्य कळत नाही त्यांना फक्त दायित्वाचा धर्म आहे आणि त्या दायित्वाच्या धर्मातून जे आपलं आपुलकीचा लढा लावतात त्या प्राणी मात्रांची या प्राणीच्या मांदिळीमध्ये ही मंडळी आयोजक तुम्हाला संवेदनशील मानाचा मुजरा करून कार्यक्रमाला सुरुवात करतो. जय हिंद जय महाराष्ट्र. स्वागतम सुस्वागतम स्वागतम स्वागतम सुस्वागतम. 14 वर्षाचा दाता ह्या लोककलेचा परमेश्वर माझा गणपती बाप्पा आई शारदा माता या अखंड महाराष्ट्राचा देवर आई तुळजाभवानी हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजे शिवछत्रपती शिवाजी महाराज राजे संभाजी महाराज यांचा हा वैचारिक वारसा पुढे घेऊन जाणारे आणि हा महाराष्ट्र संस्था आहे ते शाहू फुले आणि आंबेडकर मल्हारराव होळकर छत्रपती राजा यशवंतराव होळकर राजमाता अहिल्यादेवी होळकर या महाराष्ट्रामध्ये संतांची भूमी आहे. त्या संतांच्या मंडळीला संत बाळूमामांना नमस्कार करत माझ्या गावचं ग्रामदेवत आई नवलाई देवी आई विठ्ठलाई देवी लांजप्पा धनी केदारली देव चौवाटा नटेश्वर जागे मालक रंगदेवता माझा मूळ घराणा बाबूराव शंकर यांचे बबन विशाल गणेश भिकाजी बाब्या राजाराम गंगाराम प्रभाकर यांचा विशिष्ट धनी देवळांच्या ठोकेला नवलाई देवी धनगरवाडाचा हे हनुमान महामंडळ पंधाळचे तोंड वाटत यांच्यासोबत मी तुमच्या चरणाची धूळ बसण्याची गावं माझा भक्तीपटू संदेश होते अतुल इंदळकर मी बोलला अजित चव्हाण बेंजोला माझा माझा रोहित टिके बॅटला आणि माझा साऊंडसाठी माझा राजाचा पर्याय तुम्हा सर्वांना मनाचा मुद्दा करू कार्यक्रमाला सुरुवात करू. जय हिंद जय महाराष्ट्र. या ठिकाणी अनेक शाहीर आलेले आहेत त्यामध्ये माझे कायम आवडते शाहीर एक प्रतिस्पर्धी म्हणून निर्वयाला आवडणारे शाहीर विजय कोळेकर आलेले आहेत. तुम्हाला शाहिरी मानाचा मुजरा या तुझ्याकडून. तर शाहीर आता बारी आहे माझे राजाभाऊंचे पण तुम्हाला कायम सांगेल की आज शक्तिपुरानं नटेश्वरानं तुम्हाला भरभरून दिलंय. आज आमचा असा शाहीर आहे की आनंद पावकर तिकडे आमचा 30 लाखाच्या गाडीतून फिरतो तुम्ही फॉर्च्युनर मधून फिरता. आज बक्कल दिलं परमेश्वराने तुम्हाला पण एकच या तुऱ्याच्या साथातून सांगणार तुम्ही शक्तिपुरा कधी सोडू नका. विजय कोळेकर
की नव्या नवरीला ज्याप्रमाणे नटवावं तसं कलगीला नटवणारा आमचा शाहीर आहे विजय कुळेकर. तर तुम्ही कृपया बाऱ्या सुरू ठेवा. 1 करा 2 करा पण बाऱ्या करा. विजय कुळेकर या ठिकाणी आले आहेत. माझे प्रतिस्पर्धी शाहीर यांचे वस्तात विजय बुवा निकम मानाचा मुजरा, आमच्या राजेश बुवा नगर मानाचा मुजरा, वेदांत जाधव आहेत, माझा पाठीराखा शशिकांत मांडवे आहे, कलगेवाले बलराम तांबे आलेले आहेत, अक्षय डफले आहेत, सर्व युट्यूबर्स आहेत पोरामचे. त्यानंतर शाहीर तानाजी वनगे आहेत. आज ज्यांची आमच्यासोबत वारी होती ते उमेशदादा पडेलकर काही कारणांमुळे आमच्या राजेश बुवांना वारी केली आहे. तर आमचे पटेलकर बुवा पण गावावरून आलेले आहेत. त्यानंतर पन्हे गावचे तंटामुक्तीचे अध्यक्ष आमचे वसंत इंदुरकर, आमच्या राजाचे बाबा अशोक गुरव आहेत, निखिल गुरव बंटी माझा मित्र कुटुंबासह आलाय, राजेश इंदुरकर आहेत. आणि प्राणी मात्र जे चौघांनी महत्वाची भूमिका बजावली, सुरेश गोरे दादा, अशोक जोशी, संतोष वापर्डेकर, संदेश मांडवकर, तुम्हाला सर्वांना मानाचा मुजरा करू. सुनील डावल आहेत, प्रदीप गोरे आहेत, आमचे खेडवरनं गोरे साहेब पण आलेले आहेत. सर्वांना मानाचा मुजरा करू. बुवांना पण केलेला आहे. आता डायरेक्ट सुरुवात करूया. सद्गुरूंचं स्तवन झालेलं आहे. मी तुरेवाला मला देखील तो अधिकार आहे. मी देखील सद्गुरूंचं स्तवन गातो. शाहिरांना फक्त सूचना करेन की शाहीर ज्या परमार्थातून तुम्ही येता, धन निरंकार हा जगात पोचलेला एक भव्य दिव्य परमार्थ आहे. एक दिवस धन निरंकार ह्या परमार्थावर तुम्ही स्तवन गावं, लोकांच्या गळ्यातले ताई तुम्ही आहात, आणखी मनात प्रयत्न करावा. खूप छान सुंदर स्तवन होऊ शकतं. पुढच्या वेळेला प्रयत्न करा. सद्गुरुनाथा माझ्या स्वामी समर्था, सद्गुरुनाथा माझ्या स्वामी समर्था, कृपावंता भगवंता हो श्री गुरुदत्ता, कृपावंता भगवंता हो श्री गुरुदत्ता.
गुरुनाथा माझ्या स्वामी समर्था बोल श्री गणपती गजानन गावदेवी अखंड हरदासवलीचा बोल तूर अखंड बाबू रंगले घराण्याचा शंकर नारायण गुरव गणेश भिकाजी बाब्या राजा धनी देव डोंगर देवा तुझा गणपती बाप्पा गोल्डन इंडिया फॅसिलिटी मॅनेजमेंट गोल्डन इंडिया फॅसिलिटी मॅनेजमेंट शशी गोल माऊली प्रत्येक बारीला येऊन ते जे काय नाही सॉरी परत मी बोलणार आहे बघ गलती से मिस्टेक हो गया तुम्ही काय पाकिस्तान मधला आहे की इराण मधला आहे हे आमच्या रत्नागिरीतलं आमच्या खेड्यातलं आमच्या कोकणातले आमचा हा एक दीड जिल्ह्यापुरता आमचा शट्टूचरा आमचं शाहीर पण तिथलं प्रेक्षक पण तिथलं आमचं आयोजक पण तिथलं जाता कुठं आणि काही गोष्टी बघा हे आगावगिरी कशी करून जमत या शट्टूचरात आगावगिरी जरा कुठं आवाज आहे जरा माईक हातात आला टोप्या घातल्या ड्रेस घातलं हे दोन हे जसं पावसात बेडूक बेडके येतात तसं तर हा जमा नाही खुशाट्या मारून तुम्ही जाणार कुठं मी कुठं जाणार त्याच्यापुढं काही गोष्टी चुकल्या असेल तर पुन्हा एकदा आय माय सॉरी परवा मला बुवा आय लव्ह यू बोललो आणि मग नंतर मला तेव्हा लक्ष होतं पण मग बाकीच्या गोष्टीचे एक शब्द ते बोलल्याने झाला इथं लागला हवं आपल्याला मग माझं लक्ष तिकडे गेलं मग नंतर मला पाठवला मी मोबाईलवर राजेश भाऊ मला आय लव्ह यू बोललो आणि बायको बाजूला माझ्याकडे बघता अगं म्हटलं प्रेम आहे त्यात काय एवढं राजेश भाऊ बोललं राहिलं दुसरं कोण नाही बोललं तर असं सगळं गमती तर राजेश भाऊ एक नंबर गण गायला होतो मी गणामध्ये आई किंवा बाप पण नाता आलं की गण असा समृद्ध होतो जब तक त्यात माहीत सांगितलं मी अरे पुसून ठेवलाय देवाराणा पुसून ठेवला देवाराणी रंगून ठेवलाय पाट आई गाडी शायरा अरे पुसून ठेवलाय देवाराणा रंगून ठेवलाय पाट हटका सुन्या बापानं माझ्या सजवून ठेवलाय खाट सार घरदार पाही वाट सार घरदार पाही वाट आता उगवेल सोन पहाट सार घरदार पाही वाट आता उगवेल सोन पहाट
करून अरे तुम्ही अशी करून तरी बघा बारी. मी तुम्हाला एक शब्द न बोलता बारी करून दाखवतो. कशी करतात ते मी पण तुम्हाला दाखवतो. आज एक जोक आणला पण नको हे युट्यूब आल्यानंतर मग गडबड करतात. आता गण घेतो. बाप्पा तुझ्यामुळं घरी पेटते चूल. बाप्पा तुझ्यामुळं घरी पेटते चूल. माझ्या झोपडीत या सुखी बाय कोमुल. घरास आलं घरपण देवा तेरे गोकुळ. आशीर्वादाची देते प्रचिती जास्वंदाचे फूल.
प्रेमाचं गोंदायचं आणि सुखानं नांदायचं गावदेवाच्या हुकमानं नात नव्यानं सांगायचं भेट दिली ही गावदेवानं भेट दिली ही गावदेवानं तुला पवता बांधायचं पवत बांधायचं गणाला पवत बांधायचं आणि सुखानं नांदायचं गणाला पवत बांधायचं. वेळ झालेला आहे. कृष्ण वापर्डेकर गाव भेड आणि घेऊन बरं करायला. आता बुवानी म्हणाली घरात जायचं आणि दाबून खायचं म्हणतात दाबून खायचं आणि वर म्हणतात 9 लाख काही तुझ्याकडे असताना तू माझ्याकडे कसा काय येतोस आमच्याकडे कसा येतोस गवळणी काय. ह्या शक्तीवाल्याने या कलगीवाल्याने एक तरी ग्रंथात असा उल्लेख दाखवायचा की गवळण किंवा राधा असं कृष्णाला बोलले हा मडकी फोडू नकोस छेड काढू नकोस पण आमचं दही दूध खाऊ नकोस तुझ्या घरातला खा. एक तरी संदर्भ आणून दाखवायचा मी मान्य करेन. कारण त्या ज्या राधा होत्या ज्या गवळणी होत्या त्या स्वरूप होत्या आणि त्या स्वरूप अशा होत्या की 7व्या अवतारातल्या त्या 8व्या अवतारात आल्या आणि त्या श्रीकृष्णानं गोविंदानं त्या कान्हानं त्यांच्या घरात यावं ते अशीलदान वरून वरून दही दूध लोणी तूप होतं मात्र ते परमार्थिक अशीलदान तू खावं आणि आमच्या आयुष्यात बरकत येऊन आम्हाला तुम्ही मोक्ष द्यावा. आणि जर त्या कान्हानं फक्त घरात दही दूध लोणी खाल्लं असतं त्यांना मोक्ष कसा भेटला असता. बरं शाहीर आज मी तुम्हाला असे बोललो असतो की माझ्या घरातलं मी खाणार आणि तुझ्या घरातलं मी दाबून खाणार पण मी त्या अर्थानं मी म्हणणार नाही. मी परमार्थिक तुम्हाला भाग देतोय ऐकून घ्या. माझी परमार्थी राधा शायरांची चाल शायर बघा. माझी परमार्थी राधा थकली वाट पाहून माझी परमार्थी राधा थकली वाट पाहून म्हणे रे कान घरी ती वाट बघायची म्हणे कान्हा ये रे घरी झारे दही दूध खाऊन माझी परमार्थी राधा माझी परमार्थी राधा थकली वाट पाहून माझी परमार्थी राधा थकली वाट पाहून म्हणे रे कान घरी झारे दही दूध खाऊन म्हणे रे कान घरी झारे दही दूध खाऊन म्हणे रे कान घरी झारे दही दूध खाऊन. चालूच आहे तो अजून खटला मॅटर सांगतो नाही तो मिटला जाशील आयुष्यातून उठून धमकी येईल कधी कुठून भाई हलवतो सूत्र आतून. चालाय चालू घ्या प्रकार समजा पाहिला सासून अरे गावाला साऱ्या आलं दिसून अरे प्रकार समजा पाहिला सासून गावाला साऱ्या आलं दिसून पोर दमली सारी हसून. मला लांडोरे म्हणतो सारखं हे लांडोरे हरकत नाही पण लांबो रे वो अरे प्रकार समजा पाहिला सासून अरे गावाला साऱ्या आलं दिसून पोर दमली सारी हसून काना गेला चाटून पुसून आता उपयोग काय मग रोसून काना गेला चाटून पुसून
हातात बांगड्या भरून सूर्यनारायणाशी लग्न केलं. त्या सद्गुरूंचं नाव काय? नारद मुनी सोडून सांगावं. तर शाहीर पुन्हा एकदा प्रयत्न करतोय. सद्गुरू गुलाबराव महाराज यांनी साडीचोळी पातळ नेसून हातात बांगड्या भरून सूर्यनारायणाशी लग्न केलं. ते स्वतःला संत ज्ञानेश्वरांची मुलगी आणि भगवान कृष्णाची पत्नी म्हणायची. ग्रंथाचा आधार आहे सद्गुरू गुलाबराव आत्मचरित्र. बघा पटतंय काय? आणि आज माझा प्रश्न तुम्हाला माहितीच आहे. तर शेती करताना कमरेला आकडी पोती बांधून तू नांगर धर, म्हणजे तुला तुझ्या जोताच्या बैलांना, तुझ्या शेतात काम करणाऱ्या माणसांना आणि तुझ्या त्या शेतभूमीला कोणत्याही वाईट शेतीचा त्रास होणार नाही असं नांगरी बळीराजाला कोणी वरदान दिलं? भगवान शंकर आणि श्री खंडोबा सोडून सांगायचंय. आणि शाहीर आमच्या प्रश्नाचं उत्तर धरणी माता अध्यात्म किंवा धरणी माता महात्म्य या ग्रंथात तुम्हाला उत्तर मिळेल. तुम्ही प्रयत्न करावा. आणि साहिल गोरे यांच्याकडून पुन्हा एकदा बाळूमामाच्या गाण्यासाठी फरमाईश आलेली आहे, ते घेऊया. एक जोक आठवलं सांगतो पण हे घाट आहे युट्यूबला टाकणार. गेल्या वर्षी मला फरमाईश जोक आल्या, नंतर मग काय नको म्हणत असतात. गंमत काय? ते पर्यंत बसा. काय झालं माहितीये? वाईट गाण्यापेक्षा ह्या तुम्ही मनोरंजनासाठी आले ना, मनोरंजन करून द्यायचं. हा जोक कोणाला माहिती पण असं. आमच्याकडे होतं नमान आणि सुडा अग्नी पेटला राजा आणि राजाला हरवलं. आणि राजा फक्त बायकोला घेऊन, राणीला घेऊन अरण्यातनं निघाला. आणि ते अरण्यात टाकायचं वाघ बी मध्ये सिंह बिंह सगळं असं. आणि याचा डायलॉग झाला सुरू, राणी साहेब आमच्या मागून या ठिकाणी व्याघ्राची शक्यता आहे. आपली महाराणी आपली पदर घेऊन हो राजे असं झालं. ह्या भव्य दिव्य अरण्य व्याघ्राची शक्यता आहे. म्हणजे वाघ असू शकतो. आणि वाघाची एंट्री पब्लिक तुमच्यासारखं माझ्याकडे तोंड करून आणि वाघाची एंट्री मागणे येणार. शैली वाजवली, मृदुंग वाजला, एंट्री होणार ना आता वाघाची. झाले या राणीसाहेब आमच्या मागून या. पुन्हा या अरण्यामध्ये आधी झालं सुरू आणि वाजवायला सुरुवात केली. वाघान अशी पोज घेतली. वाघ पद्धतशीर मोठा अटकीचा बसला उडी घेणार.
4-5 कुत्र गावातलं तर बघीन वाघाकडं, वाघ बघीन त्यांच्याकडे. बरं यांना सवय ना तिकडं वाजवायला सुरुवात केला मी, आता येईल वाघ, आता वाघ करील का, उडी घेतली तर झाला पडशा. देवाचं नाव घे, देवा म्हसोबा, देवा म्हसोबा होता. आणि म्हणे काय माहितीये, हे मी वाघ नाही आहे, तू मी माणूस आहे, माणूस आहे. कुत्र ऐकत अरे कधीच भेटलेलं आलं तरी झालं, हे वाजून झालं. ह्या परत म्हणतो प्राणी साहेब, ह्या म्हणत अरे म्हणतो कसला वाघ येतो तरी कटलं का, अरे फाडून फाडून शाप खाला. ह्या युट्यूबला नको, पाया पडतो. मनोज शिगम नाम घ्या रे, 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 नाम घ्या रे. त्या घोगडीवाल्याचं, हो त्या मेंढरवाल्याचं, माझ्या बाळू हो माझ्या माझ्या बाळू रात्र थोडी सोय टोकाची गाणी तुम्ही जी सांगता ना शांतपण, त्याच्याबद्दल म्हटलं. एकदा म्हणतात ना तुम्ही त्याचे धमकी ऐकताय, माझ्या नादात लागू नका, टाकीत कपडे फाडून म्हटलं एकदा काय तर भाऊन दे ना, त्याच्यासाठी म्हटलं होतं मला. मारे काय नाही बघून तरी तयारी आपले काय म्हणतात, मारून तरी बघा ना, काय तर मोक्ष लागायला असं बोललो तुम्हाला. आणि दुसरी तुम्हाला विनंती आहे की तुम्ही सारखं सुरुवातीला म्हणता ना, पण त्या कानात कोणतरी तागे संतोष कलापते, हो कृपया सारखं ते नाव काढू नका. एकदा झालं होते, गैरसमज झाला असेल, काय सारखं त्यांना पण वाईट वाटतं, तुमचे मित्र आहेत असे बोलून तुम्हाला दुसऱ्या वारीच्या शुभेच्छा देऊ. काय टोकाची गाणी घ्यायची गावा, आता तर भोकाचं बंद केलं, आता टोकाचं बोलायचं. तुम्हाला शुभेच्छा. आणि मी आज स्टेज मध्ये गायलोय, तसं मी सुरात आहे, त्या म्हणतात मी बेसूर आहे, काय बाबा काय माहिती, एवढ्या फरमाईशाबद्दल बेसूर म्हटलं. दुसऱ्या बाजूला शुभेच्छा देतो आणि पुन्हा एकदा आय लव्ह यू राजू, थँक्यू.